हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुरु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण महाभारत एक प्राचीन ग्रंथ ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महाभारत एक प्राचीन ग्रंथ असून यामध्ये विविध नायक आहेत. त्यामधीलच एक नायक भीष्म पितामह हे आहेत. सर्वांना माहिती आहे की पितामह भीष्म यांनी महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने युद्ध केले होते, परंतु फार कमी लोकांना त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी माहिती असाव्यात. उदाहरणार्थ, पूर्वजन्मात कोणत होते भीष्म पितामह, कोणाच्या शापामुळे त्यांना मनुष्य योनीत जन्म घ्यावा लागला, त्यांचे गुरु कोण होते आणि त्यांना गुरुसोबत युद्ध का करावे लागले. भीष्म पितामह महाभारताच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंतच्या प्रत्येक घटनेतील एक नायक होते. त्यांनी आयुष्यभर केलेल्या प्रतिज्ञेचे पालन केले आणि हस्तिनापूरला सुरक्षित हातांमध्ये पाहूनच प्राणत्याग केला. आज 27 जानेवारी मंगळवार भीष्म अष्टमी आहे. धर्मग्रंथानुसार या दिवशी भीष्म पितामह यांनी प्राणत्याग केला होता. या निमित्ताने आम्ही तुम्हाला भीष्म पितामह यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या काही खास गोष्टी सांगत आहोत. पूर्वजन्मात वसू होते भीष्म. महाभारताच्या आदी पर्वानुसार एकदा पृथू वसू पत्नीसोबत मेरू पर्वतावर भ्रमण करत होते. तेथे वशिष्ठ ऋषींचा आश्रम होता. एका वसुपत्नीची दृष्टी वशिष्ठ आश्रमात बांधलेल्या नंदिनी नावाच्या गायीवर पडली. तिने ती गाय तिच्या गोदो नावाच्या वसूला दाखवली आणि ती गाय आपल्याकडे असावी अशी मागणी केली. पत्नीच्या इच्छापूर्तीसाठी देवने भावंडाच्या मदतीने त्या गायीचे हरण केले. वशिष्ठ ऋषी आश्रमात आल्यानंतर त्यांनी दिव्यदृष्टीने सर्व घटना जाणून घेतली आणि क्रोधामध्ये त्यांनी वसूंना मनुष्य योनीत जन्म घेण्याचा शाप दिला. त्यानंतर सर्व वसू वशिष्ठ ऋषींची माफी मागण्यासाठी त्यांच्याकडे आले, तेव्हा वशिष्ठ ऋषींनी सांगितले की तुम्ही सर्वजण लवकरच मनुष्य योनीतून मुक्त व्हाल, परंतु या देव नावाच्या वसूला सर्व कर्माचे भोग भोगण्यासाठी दीर्घकाळापर्यंत पृथ्वीलोकात राहावे लागेल. महाभारतानुसार देव नावाच्या वसूने गंगापुत्र भीष्म रूपात जन्म घेतला. शापाच्या प्रभावामुळे ते दीर्घकाळापर्यंत पृथ्वीवर राहिले आणि शेवटी इच्छामूर्तीने प्राणत्याग केला. कसा झाला भीष्म पितामह यांचा जन्म? भीष्म पितामह यांच्या वडिलांचे नाव शांतनू होते. एकदा शांतनू शिकार करताना गंगा तटावर पोहोचले. तेथे त्यांना एक परमसुंदर स्त्री दिसली. त्या स्त्रीला पाहून शांतनू तिच्यावर मोहित झाले. शांतनूने तिला लग्नाची मागणी घातली. त्या स्त्रीने लग्नाला होकार दिला आणि एक अटही घातली की तुम्ही कधीही मला कोणतेही काम करण्यासाठी अडवणार नाहीत. असे केल्यास त्याच क्षणी मी तुम्हाला सोडून निघून जाईल. शांतनूने अट मान्य करून तिच्याशी लग्न केले. त्यानंतर दोघांचे वैवाहिक आयुष्य सुखात व्यतीत होऊ लागले. शांतनूच्या घरात 7 मुलांनी जन्म घेतला, परंतु सर्व मुलांना पत्नीने गंगा नदीमध्ये टाकले. शांतनू हे सर्व पाहून सुद्धा शांत होते, कारण पत्नीला दिलेले वचन ते मोडू शकत नव्हते. 8वा मुलगा झाल्यानंतर त्यालाही पत्नी गंगेत टाकत असताना शांतनूने तिला अडवले आणि विचारले, तू असे का करत आहेस? त्या स्त्रीने सांगितले की मी देवनदी गंगा असून ज्या मुलांना मी यामध्ये टाकले आहे ते सर्वजण वसू होते. यांना वशिष्ठ ऋषींनी शाप दिला होता. यांना मुक्त करण्यासाठी मी या सर्व मुलांना नदीमध्ये प्रवाहित केले आहे. तुम्ही अट मोडल्यामुळे मी आता जात आहे. त्यानंतर गंगा शांतनूच्या 8व्या मुलाला सोबत घेऊन गेली. भीष्म पितामह यांचे खरे नाव काय होते? शांतनूच्या 8व्या मुलाला गंगा घेऊन गेल्यानंतर शांतनू खूप उदास राहू लागले. काही काळानंतर शांतनू गंगेच्या काठावर फिरत असताना त्यांना जाणवले की गंगा नदीमध्ये पाणी खूप कमी राहिले असून ते प्रवाहित होत नाही. हे रहस्य जाणून घेण्यासाठी ते थोडेसे पुढे गेले. तेथे त्यांना एक युवक अस्त्रांचा अभ्यास करताना दिसला आणि त्याने बाणाच्या प्रवाहाने गंगेचे पाणी अडवले होते. हे दृश्य पाहून शांतनूने चकित झाले. तेवढ्यात तेथे शांतनूची पत्नी गंगा प्रगट झाली आणि सांगितले की हा तुमचा 8वा मुलगा असून याचे नाव देवव्रत आहे.
याने वसिष्ठ ऋषींकडून वेदाचे अध्ययन केले असून परशुरामांकडून सर्व शस्त्रांची विद्या आत्मसात केली आहे. हा श्रेष्ठ धनुर्धर असून त्याचे तेज इंद्रासमान आहे. देवव्रताचा परिचय देऊन गंगा त्याला शांतनूकडे सोडून गेली. शांतनूने देवव्रताला राज्यात आणून त्याला युवराज्य घोषित केले. गंगापुत्र देवव्रतने व्यवहार कुशलतेने सर्व प्रजेला प्रभावित केले होते. या कारणांमुळे देवव्रतचे नाव भीष्म पडले. एक दिवस राजा शांतनू यमुना नदीच्या काठावर फिरत असताना त्यांना एक सुंदर युवती दिसली. ओळख विचारल्यानंतर तिने स्वतःचे नाव निषाद कन्या सरस्वती सांगितले. तिच्या सौंदर्यावर शांतनू राजा मोहित झाला होता आणि तिच्या वडिलांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा त्या युवतीच्या वडिलांनी एक अट ठेवली की माझ्या कन्येपासून उत्पन्न झालेला मुलगा राज्याचा उत्तराधिकारी असेल. ही अट ऐकून शांतनूने निषाद राजाला नकार कळवला, कारण त्याने देवव्रतला युवराज्य घोषित केले होते. या घटनेनंतर राजा शांतनू शांत राहू लागले. देवव्रतने याचे कारण वडिलांना विचारले, परंतु त्यांनी काहीही त्याला सांगितले नाही. तेव्हा देवव्रतने शांतनूच्या मंत्र्यांकडून सर्व घटना जाणून घेतली आणि स्वतः निषाद राजाकडे वडिलांसाठी त्या युवतीचा हात मागण्यासाठी गेला. निषाद राजाने देवव्रत समोरही तीच अट ठेवली. तेव्हा देवव्रतने प्रतिज्ञा घेऊन सांगितले की तुमच्या मुलीच्या गर्भातून उत्पन्न झालेला मुलगाच महाराज शांतनू यांच्या राज्याचा उत्तराधिकारी असेल. त्यानंतर निषाद राजा म्हणाला की तुझ्या मुलाने माझ्या मुलीच्या मुलाचा वध करून राज्य प्राप्त केले तर काय होईल. तेव्हा देवव्रतने आजीवन ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली आणि सत्यवतीला घेऊन शांतनू राजाकडे गेला. त्यानंतर राजा शांतनूने देवव्रतला इच्छामृत्यूचे वरदान दिले. देवव्रताच्या या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांचे नाव भीष्म पडले. या कारणामुळे देवव्रताचे नाव भीष्म पडले. एक दिवस राजा शांतनू यमुना नदीच्या काठावर फिरत असताना त्यांना एक सुंदर युवती दिसली. ओळख विचारल्यानंतर तिने स्वतःचे नाव निषाद कन्या सत्यवती सांगितले. तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन राजा मोहित झाला होता आणि तिच्या वडिलांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा त्या युवतीच्या वडिलांनी एक अट ठेवली की माझ्या कन्येपासून उत्पन्न झालेला मुलगा राज्याचा उत्तराधिकारी असेल. तुझ्या मुलाने माझ्या मुलीच्या मुलाचा वध करून राज्य प्राप्त केले तर काय होईल. त्यानंतर भीष्माने विचित्रवीर्याला राजा बनवले. विचित्रवीर्याच्या लग्नासाठी योग्य मुलीचा शोध चालू असतानाच काशी राज्याच्या राजाने मुलीच्या स्वयंवराचे आयोजन केले होते. परंतु काशी नरेशने द्वेषपूर्वक हस्तिनापूरला निमंत्रित केले नाही. त्यामुळे क्रोधित भीष्माने स्वयंवरात जाऊन सर्व राजकुमार आणि काशी नरेशला पराभूत करून त्यांच्या तिन्ही मुली अंबा, अंबिका व अंबालिका यांना हस्तिनापुराला आणले. त्यानंतर काशी नरेशाची मोठी मुलगी अंबाने भीष्माला सांगितले की मी राजा शाल्वला मनापासून पती मानले आहे. त्यानंतर भीष्माने अंबाला जाण्याची परवानगी दिली आणि इतर 2 मुलींचे विचित्रवीर्यासोबत लग्न लावले. भीष्माने का केले स्वतःच्या गुरूंसोबत युद्ध. महाभारतानुसार अंबाला भीष्माने जाण्याची परवानगी दिल्यानंतर ती राजा शाल्वकडे गेली, परंतु राजा शाल्वने तिचा स्वीकार केला नाही, कारण अंबाचे भीष्माने हरण केले होते. कौरवांच्या सैन्याकडे निघाले. कौरव सैन्याकडे जाऊन युधिष्ठिराने सर्वात पहिले भीष्म पितामह यांना नमस्कार केला आणि युद्ध करण्याची परवानगी मागितली. पितामह म्हणाले की या युद्धभूमीमध्ये मला कोणी पराजित करेल असे मला वाटत नाही आणि माझ्या या मृत्यूची निश्चित अशी कोणतीच वेळही नाही. अशा प्रकारे महाभारतातील भीष्म पितामहांचे आत्मचरित्र इथे सादर होत आहे. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली ही कथा संपन्न होत आहे.